नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। क्वेश्चन नंबर 26. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पेन बॉक्स प्लस पिग प्लस कंपास बॉक्स प्लस वॉलेट? त्यांची प्राइस काढायची आहे आपल्याला। ओके, खाली आपल्याला 4 इक्वेशन्स दिलेले आहेत। पेन बॉक्स प्लस पिग इज इक्वल टू 3 इंटीजर 1/12। ओके, नेक्स्ट इक्वेशन दिलेला आहे आपल्याला 1 पिग प्लस वॉलेट प्लस कंपास बॉक्स is equal to 5 integer 1/24। ओके, नेक्स्ट इक्वेशन दिलेला आहे 1 वॉलेट प्लस 1 पेन बॉक्स इज इक्वल टू 1 इंटीजर 1/4। ओके, आणि नेक्स्ट दिलेला आहे इक्वेशन आपल्याला 1 पेन बॉक्स प्लस कंपास बॉक्स इज इक्वल टू 3 इंटीजर 3/8। ओके, बघा या ठिकाणी आपल्याला हे 4 इक्वेशन्स दिलेले आहेत। क्वेश्चन नंबर 1, 2, 3 अँड 4। बघा यात सगळ्यांची जर ॲडिशन केली आपण तर यात पेन बॉक्सेस किती आहेत बघा, काउंट करा। 1 2 3 पेन बॉक्स आहेत प्लस पिग किती आहेत काउंट करा। 1 2 3 पिग्स आहेत प्लस वॉलेट किती आहेत या ठिकाणी बघा 1 2 3 वॉलेट्स आहेत। ओके, प्लस कंपास बॉक्स किती आहेत बघा 1 2 3 कंपास बॉक्स आहेत। ओके, इकडच्यांची सगळ्यांची सम केली तर आपल्याला राईट साईडकडच्यांची पण सगळ्यांची सम करावी लागेल। यांना अगोदर आपण हा मिक्स फ्रॅक्शन आहे याला इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून घेऊया। इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करतो आपण, डिनॉमिनेटर मल्टिप्लाय बाय इंटीजर पार्ट प्लस आलेल्या आन्सरमध्ये प्लस न्यूमरेटर ॲड करतो। ती व्हॅल्यू लिहितो आपण न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटर ॲज इट इज। बघा 12 इंटू 3 प्लस 1 डिवाइड बाय 12। 12 3 36 प्लस 1 37/12। ओके, 24 मल्टिप्लाय बाय 5 24 मल्टिप्लाय बाय 5 120 प्लस 1 121 डिवाइड बाय 24। ओके, 1 इंटू 4 प्लस 1 डिवाइड बाय 4 4 1 जा 4 प्लस 1 5/4। ओके, 8 इंटू 3 प्लस 3 डिवाइड बाय 8 8 3 जा 24 प्लस 3 27 डिवाइड बाय 8। ओके, बघा या ठिकाणी काय मिळाले आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन 37/12 प्लस 121/24 प्लस 5/4 प्लस 27/8। ओके, बघा आता ह्या सगळ्यांचं डिनॉमिनेटर कसे आहेत, डिफरंट आहेत। या सगळ्यांचे डिनॉमिनेटर आपल्याला 24 करायचे आहेत। ओके, याचा जर डिनॉमिनेटर आपल्याला 24 करायचा असेल तर आपल्याला याच्या डिनॉमिनेटरला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 2 ने। जर आपण डिनॉमिनेटरला 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला न्यूमरेटरला पण सेम नंबरने मल्टिप्लाय करावं लागतं। ओके, याला 1 ने मल्टिप्लाय करावं लागेल। याला डिनॉमिनेटर 24 आणण्यासाठी 4 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 6 ने। म्हणून न्यूमरेटरला पण 6 ने मल्टिप्लाय करावं लागेल।
8ला 24 करण्यासाठी आपल्याला 8ला 3ने मल्टिप्लाय करावं लागेल, 27ला पण 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, बघा या ठिकाणी 3 काय झाले कॉमन. पेन्सिल बॉक्स प्लस पिग प्लस वॉलेट प्लस कंपास बॉक्स इज इक्वल टू. ओके, आता यांना सिम्प्लिफाय करते मी. 37 2 जा 74 प्लस 121 प्लस 6 5 जा 30 प्लस 27 3 जा 81 डिवाइड बाय 24. सगळ्यांचा डिनॉमिनेटर कसा आहे 24. ओके, या सगळ्यांची ॲडिशन काय येईल 74 प्लस 121 प्लस 30 प्लस 81. $306 डिवाइड बाय 24. ओके, या ठिकाणी हा 3 काय मल्टिप्लाय, या ठिकाणी हा ज्यावेळेस इक्वल टू साइन क्रॉस करून येईल त्यावेळेस काय होईल डिवाइड. याला डिवाइड बाय 3 होईल. 3/1 याचा डिनॉमिनेटर काय कन्सिडर करतो आपण, काहीच नसला तर 1. जर आपण याला वरती नेलं तर काय होईल हा मल्टिप्लाय बाय 1/3. बघा कसं येईल 306 डिवाइड बाय 24 मल्टिप्लाय बाय 1/3. ओके, या 3ने मी आता 306ला डिवाइड करते. 3 1 जा 3 0 3 2 जा 6 102 बाय 24 आहे का आन्सर 102 बाय 24. नाही, दिलेलं आन्सर हे कसं आहे मिक्स फ्रॅक्शनमध्ये आहे. याला आपण मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करूया. या दोघांना आपण 6ने भाग देऊ शकतो, न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण. 6 4 जा 24 6 1 जा 6 रिमाइंडर 4 2 घेतला 6 7 जा 42. ओके, काय मिळालं मग आता आपल्याला आन्सर 17/4. पेन बॉक्स प्लस पेन प्लस वॉलेट प्लस कंपास बॉक्स इज इक्वल टू काय मिळालं 17/4. ओके, हा पुन्हा कसा मिळाला आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ह्या इम्प्रॉपर फ्रॅक्शनला मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करूया. 4 1 जा 4 4 4 जा 16 4 17 मायनस 16 1 उरला. रिमाइंडर कुठे लिहितो आपण न्यूमरेटरमध्ये, डिनॉमिनेटरमध्ये ॲज इट इज 4. ओके, तर आपल्याला 1 पेन बॉक्स प्लस पिग प्लस वॉलेट प्लस कंपास बॉक्स याचा सगळ्यांची सम काय मिळाली 4 इंटिजर 1/4. बघा ऑप्शनमध्ये आहे का, येस, या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे, म्हणून ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 27. मॅच द फॉलोइंग अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. ओके, कॉलम 1 आणि कॉलम 2 मध्ये काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत, ते मॅच करायचे आहेत आपल्याला कॉलम 1चे कॉलम 2 सोबत. ओके, पहिलं पाहूया काय दिलेलं आहे फ्रॅक्शन. 4/9 प्लस 3/18 इज इक्वल टू वॉट. ओके, या दोघांचा डिनॉमिनेटर डिफरंट आहे. त्या दोघांचा डिनॉमिनेटर जेव्हा सेम होईल त्याच वेळेस आपण न्यूमरेटर्सला ॲड करू शकतो. ओके, या ठिकाणी डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी म्हणजे 18 करण्यासाठी मला 9ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 2ने. जर सपोज मी डिनॉमिनेटरमध्ये 2ने मल्टिप्लाय करते तर त्यावेळेस मला न्यूमरेटरला पण
2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. त्याच वेळेस मिळणारा हा जो फ्रॅक्शन आहे हा फ्रॅक्शन 4/9 सोबत मॅच होईल. ओके, बघा काय होईल मग. 4 2 जा 8, 8/18 प्लस 3/18. बघा दोघांचा डिनोमिनेटर सेम झाला. आता मी न्यूमरेटर्सची ॲडिशन करू शकते. 8 + 3 11, 11/18. बघा ऑप्शनमध्ये आहे का 11/18? येस. या ठिकाणी कॉलम 2 मध्ये सेकंड ऑप्शन आहे. सेकंड ऑप्शनसोबत मॅच होतो आहे. बघा ऑप्शन्स चेक करूया आपण. पी स्टेटमेंट सेकंड सोबत मॅच होतो आहे. या ठिकाणी बघा ऑप्शन सी मध्ये 3 दाखवत आहे, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन सी येणार नाही. ओके, नेक्स्ट स्टेटमेंट पाहूया. बघा काय दिलेलं आहे. 7/8 + 1/24. या दोन फ्रॅक्शनची सम दिलेली आहे. दोघांचा डिनोमिनेटर डिफरंट आहे, तर आपण ॲडिशन नाही करू शकत. तर दोघांचा डिनोमिनेटर सेम करावं लागेल. तर याचं डिनोमिनेटर 24 करण्यासाठी मला 8 ने किती मल्टिप्लाय करावं लागेल? 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल 8ला. 8 3 जा 24. डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं म्हणून आपल्याला न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करावं लागेल. 7 3 जा 21, 21 + 1 22, 22/24. आहे का आन्सरमध्ये? नाही. ओके, याला पुन्हा सिम्प्लिफाय केलेलं आहे. याला कितीने भाग दिला? 2 ने. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 11/12. आहे का? येस. ऑप्शन नाही, कॉलम सेकंड मधला 4th सोबत क्यू मॅच होतो आहे. बघा ऑप्शन्समध्ये चेक करा. क्यू या ठिकाणी ऑप्शन ए एलिमिनेट होईल, कारण की क्यूचं आन्सर काय सांगता आहे ते 1 आहे का? नाही. क्यूचं ऑप्शन काय येतं? कोणासोबत मॅच होतो आहे? कॉलम 2 मधल्या 4 सोबत. ओके, आता बी किंवा डी या 2 ऑप्शनमधून काहीतरी आन्सर असणार आहे. बघा आर चेक करूया. दोघांचा या ठिकाणी डिनॉमिनेटर सेम आहे. न्यूमरेटरचं सबस्ट्रॅक्शन होईल. 32 - 12 काय येईल? 20, 20/27. आहे का? येस. कॉलम 2 मधल्या 1 सोबत मॅच होतो आहे. बघा ऑप्शन बी दिसतो आहे. आर हे कॉलम ए मधला आर जो आहे तो कॉलम बी मधल्या 1 सोबत मॅच होतो आहे, म्हणून या ठिकाणी काय येईल? ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. या ठिकाणी ऑप्शन डी मध्ये आर काय देत आहे ते 3 सोबत मॅच होतो आहे. होतोय का? नाही. म्हणून या ठिकाणी ऑप्शन डी येणार नाही. म्हणून या ठिकाणी काय आलं? ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 28. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट केअरफुली अँड स्टेट टी फॉर ट्रू अँड एफ फॉर फॉल्स. ओके, खाली काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत, ते आपल्याला कोणते ट्रू आहेत आणि कोणते फॉल्स आहेत ते आपल्याला केअरफुली रीड करून लिहायचे आहेत. ओके, पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे. 2 फ्रॅक्शन्स आर सेड टू बी इक्विव्हॅलेंट इफ दे हॅव सेम न्यूमरेटर्स. जर दिलेल्या फ्रॅक्शनचे न्यूमरेटर्स हे सेम असतील त्यावेळेस ते दिलेले दोघे फ्रॅक्शन्स इक्विव्हॅलेंट असतात का? नाही. हे दिलेलं स्टेटमेंट कसं आहे? फॉल्स स्टेटमेंट आहे. ओके, नेक्स्ट स्टेटमेंट पाहूया. एनी प्रॉपर फ्रॅक्शन कॅन बी कन्व्हर्टेड इनटू मिक्स फ्रॅक्शन. नाही. प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय? ज्याचा न्यूमरेटर लहान असतो आणि डिनॉमिनेटर हा मोठा असतो, त्याला प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतात. ह्या फ्रॅक्शनला आपण मिक्स फ्रॅक्शनमध्ये नाही कन्वर्ट करू शकत. इम्प्रॉपर फ्रॅक्शन जे असतात त्यांना आपण मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू शकतो. इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय? ज्याचा डिनॉमिनेटर मोठा असेल आणि न्यूमरेटर लहान असेल, ह्या फॉर्ममध्ये, म्हणजे हा काय आहे? इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. ह्या इम्प्रॉपर फ्रॅक्शनलाच आपण मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू शकतो. ओके, दिलेलं सेकंड स्टेटमेंट पण कसं आहे? फॉल्स स्टेटमेंट आहे. ओके, नेक्स्ट स्टेटमेंट पाहूया. अनलाइक फ्रॅक्शन्स हॅव डिफरंट डिनॉमिनेटर्स. ज्यांचे डिनॉमिनेटर्स डिफरंट असतात अशा फ्रॅक्शन्सला अनलाइक फ्रॅक्शन म्हणतात. येस,
हे स्टेटमेंट कसं आहे, ट्रू स्टेटमेंट आहे. नेक्स्ट स्टेटमेंट, इफ न्यूमरेटर इज लेस दॅन द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन देन द फ्रॅक्शन इज इम्प्रॉपर फ्रॅक्शन. नाही, हे स्टेटमेंट पण कसं आहे, फॉल्स. काय सांगतायत बघा ते, इफ न्यूमरेटर इज लेस दॅन द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन. फ्रॅक्शनमध्ये जर न्यूमरेटर लहान असेल डिनॉमिनेटरपेक्षा तर तो कोणता फ्रॅक्शन असतो, प्रॉपर फ्रॅक्शन असतो. बघा मी या ठिकाणी एक्झाम्पल्स दिले तुम्हाला. हा काय आहे, प्रॉपर फ्रॅक्शन आणि हा काय आहे, इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. ओके, म्हणून हे दिलेलं स्टेटमेंट कसं आहे, फॉल्स. चला ऑप्शनमध्ये चेक करूया. पी स्टेटमेंट काय आहे, फॉल्स. क्यू स्टेटमेंट फॉल्स. आर स्टेटमेंट ट्रू. नाही, ऑप्शन ए येणार नाही, ऑप्शन बी पण नाही येणार. ऑप्शन सी मध्ये क्यू स्टेटमेंट ट्रू सांगता येते, नाही, ऑप्शन सी पण नाही येणार. ऑप्शन डी चेक करूया. पी स्टेटमेंट फॉल्स आहे, क्यू स्टेटमेंट फॉल्स, आर स्टेटमेंट ट्रू आहे आणि एस स्टेटमेंट फॉल्स आहे. या ठिकाणी ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 29. रीड द स्टेटमेंट केअरफुली अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. ओके, या ठिकाणी 2 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि करेक्ट ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. स्टेटमेंट 1, अ नर्सरी हॅज 124 फ्लॉवर प्लांट्स of which 30 are roses, 12 are marigold, 18 are jasmine and rest are hibiscus. The fraction of hibiscus is 16/31. ओके, एक फ्लॉवर प्लांटची नर्सरी आहे. त्या नर्सरीमध्ये टोटल फ्लॉवर प्लांट्स किती आहेत, 124 आहेत. त्यापैकी 124 पैकी 30 रोज आहेत, 12 मॅरीगोल्ड्स आहेत आणि 18 जॅस्मिन्स आहेत आणि बाकीचे उरलेले सगळे काय आहेत, हिबिस्कस आहेत. ओके, 30 + 12 + 18 60, हे सगळे 60 फ्लॉवर्स आहेत. टोटल किती आहेत, 124 फ्लॉवर्स आहेत. त्यापैकी 60 हे 30 रोजेस, 12 मॅरीगोल्ड आणि 18 जॅस्मिन आहेत. तर बाकीचे उरलेले हिबिस्कस आहेत. ओके, तर हिबिस्कस किती आहेत ते काढून घेऊया. काय करावं लागेल त्याच्यासाठी, 124 - 60. ओके, हिबिस्कस किती आहेत मग नर्सरीमध्ये, 64 आहेत. फ्रॅक्शन ऑफ हिबिस्कस इज 16/31. फ्रॅक्शन फॉर्ममध्ये दिलेला आहे. ओके, टोटल नंबर ऑफ हिबिस्कस फ्लॉवर प्लांट्स किती आहेत, 64 डिवाइड बाय टोटल फ्लॉवर प्लांट्स किती आहेत, 124. यांना आपण कन्वर्ट करून घेऊया. त्याला आपण 4 ने डिवाइड करूया. 4 × 1 = 4, 4 × 6 = 24, 4 × 3 = 12, 4 × 1 = 4. बघा काय फ्रॅक्शन मिळालं आपल्याला, 16/31. द फ्रॅक्शन ऑफ हिबिस्कस इज 16/31. पहिलं दिलेलं स्टेटमेंट कसं आहे, ट्रू स्टेटमेंट आहे. ओके, स्टेटमेंट 2 चेक करूया. द व्हॅल्यू ऑफ 3/5 ऑफ 25 प्लस 8/16 ऑफ 64 इज 50. ओके, ऑफचा मिनिंग काय होतो, मल्टिप्लाय. 3/5 मल्टिप्लाय बाय 25 प्लस 8/16 मल्टिप्लाय बाय 64. ओके, यांचा आन्सर काढायचा आहे आपल्याला. बघा, 5 × 1 = 5, 5 × 5 = 25, 5 × 3 = 15 प्लस 16 × 1 = 16, 16 × 4 = 64, 8 × 4 = 24. नाही सॉरी, 8 × 4 = 32, 32 प्लस 15 47. हे काय सांगता आहेत आन्सर, 50. दिलेलं हे सेकंड स्टेटमेंट कसं आहे, फॉल्स स्टेटमेंट आहे. ओके, ऑप्शनमध्ये चेक करूया.
बोथ स्टेटमेंट 1 अँड स्टेटमेंट 2 आर फॉल्स. नाही, पहिलं स्टेटमेंट काय मिळालं आपल्याला? ट्रू स्टेटमेंट मिळालेलं आहे. ओके, म्हणून ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बी चेक करूया. बोथ स्टेटमेंट 1 अँड स्टेटमेंट 2 आर ट्रू. नाही, सेकंड ऑप्शन पण नाही येणार. ऑप्शन सी चेक करूया. स्टेटमेंट 1 इज ट्रू बट 2 इज फॉल्स. येस, ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन. पहिलं स्टेटमेंट कसं आहे? ट्रू. सेकंड स्टेटमेंट कसं आहे? फॉल्स. म्हणून या ठिकाणी काय येईल? ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 30. स्टडी द गिवन फिगर केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ओके, व्हॉट फ्रॅक्शन ऑफ द गिवन फिगर इज शेडेड. या ठिकाणी आपल्याला पहिलं काय काढायचं आहे? कसलं फ्रॅक्शन काढायचं आहे? शेडेड फिगरचं फ्रॅक्शन काढायचं आहे. ओके, हे फिगर अगोदर आपण डिवाइड करून घेऊया. बघा किती पार्ट्समध्ये डिवाइड करण्यात आलेली आहे ही फिगर. काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36. ओके, टोटल नंबर ऑफ किती पार्ट्समध्ये डिवाइड केलेली आहे दिलेली डायग्राम? 36. आता आपल्याला कसलं फ्रॅक्शन काढायचं आहे? शेडेड फिगरचं, शेडेड पार्टचं फ्रॅक्शन. शेडेड पार्ट किती आहेत यात मोजून घेऊया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22. ओके, शेडेडचं फ्रॅक्शन काय मिळालं आपल्याला? 22/36. याला आपण 2 ने भाग देऊया. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 8 जा 16, 11/18 फ्रॅक्शन मिळालं आपल्याला. पहिल्याचं शेडेड फिगरचं फ्रॅक्शन काय मिळालं? 11/18. ओके, सेकंड स्टेटमेंट दिलेलं आहे. हाऊ मेनी मोर स्क्वेअर्स मस्ट बी अनशेडेड टू मेक द अनशेडेड फ्रॅक्शन 5/6. ओके, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे त्यांनी आपल्याला? टू मेक द अनशेडेड फ्रॅक्शन 5/6. अनशेडेडचं फ्रॅक्शन काय तयार होतंय? 5/6. म्हणजे अनशेडेड स्क्वेअर्स किती आहेत? तर टोटल स्क्वेअर्स किती आहेत या ठिकाणी? 36 आहेत. तर अनशेडेड स्क्वेअर्स किती येतील ते यावरून काढून घेऊया आपण. 6 1 जा 6, 6 6 जा 36, 6 5 जा 30. अनशेडेड स्क्वेअर किती मिळाले मग आपल्याला? 30. पण ॲक्च्युअल अनशेडेड डायग्राममध्ये किती दिलेले आहेत ते काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. अनशेडेड स्क्वेअर्स किती आहेत? 14. पण त्यांनी ह्या दिलेल्या फ्रॅक्शनवरून किती निघता आहेत? 30. तर ते काय विचारतायत आपल्याला क्वेश्चन? हाऊ मेनी मोर स्क्वेअर मस्ट बी अनशेडेड. तर दिलेल्या फ्रॅक्शनपेक्षा अनशेडेड स्क्वेअर दिलेल्या डायग्राममध्ये अनशेडेड स्क्वेअरपेक्षा दिलेल्या अनशेडेड फ्रॅक्शनमध्ये कितीने जास्त आहेत. मग काय करावं लागेल या ठिकाणी? 30 - 14 किती येईल? 16. ओके, या ठिकाणी सेकंड स्टेटमेंटचा आन्सर काय येईल? 16. कितीने जास्त आहेत अनशेडेड स्क्वेअर? 16ने जास्त आहेत. ओके, बघा पहिल्या स्टेटमेंटचा आन्सर काय मिळाला आहे? 11/18 आहे का ऑप्शनमध्ये? येस, ऑप्शन बी आणि ऑप्शन डी मध्ये दिसत आहे. ऑप्शन ए आणि ऑप्शन सी एलिमिनेट होईल या ठिकाणी. आणि स्टेटमेंट 2चं काय आन्सर मिळालं आहे आपल्याला? 16. ओके, 16 कुठे दिसतो आहे? येस, ऑप्शन बी मध्ये दिसतो आहे. ऑप्शन डी मध्ये
20 दिलेलं आहे. ऑप्शन डी येणार नाही या ठिकाणी. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. ओके. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.